नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण मार्केटमध्ये मिळणारी खस्ता कचोरी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. येथे मी 2 वाटी मैदा घेतला, चवीपुरते मीठ व 1 टेबलस्पून ओवा घेतले आहेत. आपण एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा, चवीपुरते मीठ व 1 टेबलस्पून ओवा हातावर चोळून टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व त्यात 2 टेबलस्पून गरम तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही येथे तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे तेल चांगल्या प्रकारे पिठाला चोळून घेऊ. अशा प्रकारे गरम तेल पिठाला चोळल्याने आपली कचोरी एकदम खस्ता होईल. आता आपण या पिठात पाणी टाकून हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेऊ. हे पीठ पोळ्याच्या पिठापेक्षाही पातळ मळायचे. आता आपण हे पीठ 2 तास भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. आता आपण येथे 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ही डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेऊ. ही डाळ धुवून झाल्यानंतर त्यात आपण पुन्हा पाणी टाकून ही डाळ भिजण्यासाठी 2 तास ठेवून देऊ. येथे मी 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून धने व 1 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी हे थोडे जाडसर वाटले आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेली मुगाची डाळ वाटून घेऊ. वाटून घेतलेली मुगाची डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मुगाची डाळ मी थोडी जाडसर वाटून घेतली आहे. येथे मी 2 टेबलस्पून बेसन पीठ, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, हिंग व 1 मिरची बारीक चिरून घेतली आहे. आता आपण गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण हिंग, बारीक चिरून घेतलेली मिरची टाकू. त्यानंतर त्यात आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ. हा मसाला चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर त्यात आपण वाटून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेऊ. त्यानंतर त्यात आपण 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकून घेऊ.
आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मुगाच्या डाळीमधले पाणी निघेपर्यंत आता ही मुगाची डाळ आपण तळून घेऊ. आता ही मुगाची डाळ आपण सगळं हलवत राहू जेणेकरून ती खाली चिकटणार नाही. आता तुम्ही पाहू शकता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे मोकळी झाली आहे. त्यातील सर्व पाणी निघून गेले आहे. आता आपण यात मसाले टाकून 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आमचूर पावडर. आता हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यात चवीपुरते मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण कस्तुरी मेथी हातावर चोळून यात टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपली कचोरीची सारण चांगल्या प्रकारे तयार झाले आहे. आपण हे काढून घेऊ. आता आपण कचोरीसाठी भिजवून ठेवलेले पीठ तयार आहे. आपण कचोरी लाटून घेऊ. तुम्ही पाहू शकतात मी एका छोट्या गोळ्याची छोटी पुरी लाटून घेतली आहे. ती अशा प्रकारे पकडून त्यात मी कचोरीचे सारण भरत आहे. सारण दाबत दाबत आपण ती पारी वरती घेऊ. पीठ अशा प्रकारे ओढून ते दाबून देऊ. आता मी तुम्हाला लाटण्याद्वारे कचोरी कशा प्रकारे लाटून दाखवत आहे. आपण याचे काठ लाटून घेणार आहोत व मधला भाग जाडसर ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली कचोरी लाटून तयार आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा एक कचोरी दाखवत आहे. यात आपण लाटणे न वापरता कचोरी कशा प्रकारे करायची ते दाखवत आहे. आपण अशा प्रकारे हाताने प्रेस करून ही कचोरी करणार आहोत. तुम्ही हाताने अशा प्रकारे कचोरीचे काठ बारीक करू शकता. आता आपली कचोरी बनवून तयार आहे. आता मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल कोमट असताना त्यात आपण कचोरी टाकून घेणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे कचोरीला दाबल्यानंतर तुमची कचोरी फुलून वरती येईल. तुम्ही पाहू शकता आपली कचोरी खूप छान प्रकारे फुलली आहे.
आता आपण आपली कचोरी उलटी करून घेऊ. तुम्ही पाहू शकता एका बाजूने आपली कचोरी चांगल्या प्रकारे लाल झाली आहे. आता आपण दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत कचोरी तळून घेऊ. आता आपल्या कचोरीला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आपण कचोरी तेलातून काढून घेऊ. मार्केटमध्ये भेटती तशी खस्ता कचोरी बनवून तयार आहे. रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.